त्यातली सर्वात महत्वाची समस्या माझ्या मते ही डम्पिंग ग्राउंडची आहे. ज्या संदर्भात मला असं वाटतं की शासनाची योजना असते, परंतु तिथल्या ठिकाणी म्हणजे जिथे डम्पिंग ग्राउंड असते तिथल्या कुठच्याच नागरिकाला ते आपल्या घराजवळ नको असतं. तर हा तिढा तुम्ही कसा सोडवणार? आणि आता आगामी काळात हा प्रश्न आणखीन गंभीर होत जाणार आहे, तर मग डम्पिंग ग्राउंड वगैरे सारखे प्रश्न कसे हँडल करणार? पहिल्यांदा तर डम्पिंग हा आता आउटडेटेड कन्सेप्ट झालाय. आपण अजूनही काही प्रमाणात करतोय, पण आता केंद्र सरकारने डम्पिंगवर एक प्रकारे बंदिस्त टाकलेली आहे. आता यापुढे आपल्याला डम्पिंग करता येणार नाही. आता आपल्याला जो काही कचरा आहे त्याचं प्रोसेसिंग करावं लागेल. आणि आज खरं जर आपण विचार केला तर टेक्नॉलॉजीने आपल्याला काय व्यवस्था करून दिली, तर काल परवापर्यंत जो कचरा आपली लायबिलिटी होती, आता तो कचरा आपला ऍसेट झालाय. आज कचऱ्याच्या माध्यमातून त्याच्यावर प्रोसेसिंग करून आपण त्याच्यातनं खत तयार करतो. आपण त्याच्यावर प्रोसेसिंग करून त्याचे पेलेट्स तयार करतो, जे कोळशाच्या जागी आज वीज निर्मिती करता वापरता येतात. आपण आता या कचऱ्यापासून गॅसची निर्मिती करतोय आणि कचऱ्यापासून विद्युत निर्मिती देखील करतोय. ठाण्यामध्येही कचऱ्यापासून विद्युत निर्मितीचा प्रकल्प अंतिम टप्प्यामध्ये आहे. मला वाटतं ट्रायल्स देखील त्याच्या झालेल्या आहेत. तो प्रकल्प जसा आता पिंपरी चिंचवड आणि पुण्याचा प्रकल्प सुरू झालेला आहे, नागपूरचा त्या ठिकाणी सीएनजी तयार करायचा कचऱ्यापासून हा प्रकल्प जवळपास सुरू झालेला आहे. त्यामुळे आता डम्पिंग करताच येणार नाही. रोजचा जो कचरा आहे हा कचरा म्हणजे तुम्हाला केवळ 7 दिवसाचा कचरा हा, कारण तो एक प्रकारे रॉ मटेरियल आहे हे सगळं तयार करायचं. सो रॉ मटेरियलचा स्टॉक ठेवावा लागतो. तर मॅक्सिमम 7 दिवसाचा कचरा हा तुम्हाला स्टॉक करता येईल, त्यापेक्षा जास्त स्टॉक करता येणार नाही. हा सगळ्या कचऱ्यावर तुम्हाला त्या ठिकाणी एक प्रकारे कारवाई करावी लागेल. आणि याच्यासोबतच आता या सगळीकडे ही जी लिगसी वेस्ट आहे, जी डंप करून आपण ठेवलेली आहे, आता या लिगसी वेस्टचंही बायोमायनिंग आपण सुरू केलेलं आहे. ज्या बायोमायनिंगच्या माध्यमातून आपण त्या जागा रिक्लेम करतो. आणि रिक्लेम करतो म्हणजे मी आपल्याला उदाहरण सांगतो की आता समजा मी नागपूरचं उदाहरण आपल्याला सांगतो की नागपूरमध्ये सिम्बायोसिस खूप मोठं, पुण्याचं जे सिम्बायोसिस आहे त्याचं सगळ्यात मोठं कॅम्पस तिथे आहे. नरसी-मुंजीचं एक सगळ्यात मोठं कॅम्पस तिथे आहे. हे दोन्ही कॅम्पसेस जे आहेत हे रिक्लेम लँड जी आहे, म्हणजे जे काही डम्प यार्ड होतं नागपूरचं, ते डम्प यार्ड बायोमायनिंग करून रिक्लेम केलं आणि आता तिथे या संस्था उभ्या आहेत. त्यामुळे आता डम्प यार्ड करणं, त्यातनं वास येणं, या सगळ्या गोष्टी जुन्या झाल्या आहेत. आणि विशेषतः स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत माननीय मोदीजींनी याकरता खूप मोठ्या प्रमाणात निधी आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे आता सगळ्या महानगरपालिकांमध्ये हे काम चाललेलं आहे. म्हणजे अगदी पुढच्या काळामध्ये आता मुंबई महानगरपालिकेने जे इनफेमस देवनारचं जे डम्पयार्ड आहे, म्हणजे किती वर्षाचा कचरा तिथे डंप असेल याचा काही भरोसा नाही. म्हणजे तिथे जेव्हा आग लागली तर अख्ख्या मुंबईचं पर्यावरण धोक्यात आलं होतं. या देवनारचं बायोमायनिंग करून पुढच्या 3 वर्षामध्ये देवनारची रँड आपण रिक्लेम करणार आहोत. आणि हा जो सगळा लिगसी वेस्ट आहे हा वेस्टही कामाचा आहे. म्हणजे या वेस्टमधनंही तुम्हाला संपत्ती तयार करता येते. आणि म्हणून मला असं वाटतं की आता हा डम्पिंगचा प्रश्न पुढच्या फार कमी वर्षाकरता राहिलेला आहे. जशा जशा टेक्नॉलॉजीज आपण एस्टॅब्लिश करत जाऊ. आता उदाहरणादाखल समजा कुठे 2000 त्या ठिकाणी टन कचरा आहे, तर पहिल्या टप्प्यात 1000 टनाची त्या ठिकाणी व्यवस्था होते, मग 500 टनाची होते, मग 500 टनाची होते. पण आता एकही महानगरपालिका अशी राहिलेली नाही की जी या ठिकाणी हे काम करत नाहीये. सगळ्या महानगरपालिका करतायत. ठाण्यासारखी, मुंबईसारखी महानगरपालिका, मला असं वाटतं की पुढच्या 3-4 वर्षामध्ये डम्पिंग हा विषय संपेल. जुने डम्प्स जे आहेत, जो काही लिगसी वेस्ट आहे, त्या सगळ्या वेस्टला कन्व्हर्ट करून त्या ठिकाणी बायोमायनिंग करेल.